नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन 111 रुग्णांची भर, तर एकूण रुग्णसंख्या झाली 37,556। सोलापूर शहर मध्ये नवीन 23 रुग्णांची भर, तर एकूण रुग्णसंख्या झाली 10,791। सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेचा प्रस्ताव शासनाकडे। ऑनलाइन पेमेंट करताना 80,000ची फसवणूक, सोलापुरातील घटना। चोरट्याने घर फोडून 2 लाखांचा मुद्देमाल पळवला, कोणार्क नगर येथील घटना। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विना मास्क धारकांवर कारवाई। विषय समित्यांमध्ये वंचितची भूमिका ठरणार निर्णायक, गटनेते चंदन शिवे यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांकडे केली विचारणा। सरपंच पदाचे आरक्षण 25 जानेवारीला, 14,234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान। राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा, मुख्यमंत्री। पुणे शेतीचं नुकसान व्हावं म्हणून अघोरी प्रकार, गुन्हा दाखल। अयोध्या 5 एकर जागेवर उभारण्यात येणार मशीद, डिझाईन झालं प्रसिद्ध। राष्ट्रपती कार्यालयाने मागवली ग्लोबल टीचर डिसलेंची माहिती। अमेरिका कोरोना लसीचे दुष्परिणाम येऊ लागले समोर, लस घेतल्यानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली। मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप, मिलिंद देवरा, संजय निरुपमांना संधी नाही। कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं, आदर पुनावाला। शेतकरी आंदोलनाचा 25वा दिवस, आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभांचं आयोजन। भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, मोहम्मद शमी मालिकेबाहेर। भारतातील आर्थिक सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदार सकारात्मक, मोदी। देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलेली सहन करणार नाही, राजनाथ सिंग। भाजपा खासदार साक्षी महाराजांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान। लवकरच भाजपाला मोठी गळती लागणार, भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार, नवाब मलिक। प्रजासत्ताक दिनी सुरू होतील प्राथमिक शाळा, उपचारात्मक अध्यापनावर राहणार भर, शिक्षण मंत्री। सिद्धेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीच्या परवानगीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।